नमस्कार मंडळींनो, तुमचा सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत असा. चला तर मग आज मी तुमच्यासाठी एक गावाकडची आणि स्पेशल अशी रेसिपी घेऊन येलो आहे. हे नदीतले ताजे खेकडे. मंडळींनो, खेकडे जेवढे ताजे असतील ना तेवढे त्या रश्श्याची चव भारी लागणार असा. त्यामुळे तुम्ही खेकडे घेताना किंवा खेकडे आणला असाल तर ते ताजे असतानाच म्हणजे त्याच दिवशी करून बघा रेसिपी. तर खेकडे पहिले चांगल्या 2 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेवा. नंतर ते साफ करण्यासाठी 2 पातेली घेवा. एका पातेल्यामध्ये खेकडेचे पेंडे आणि मोठे असणारे डेंगे ठेवा. दुसऱ्या पातेल्यात खेकड्यांचे बारीक डेंगरे ठेवा. डेंगऱ्यांचा मंडळींनो खूप उपयोग असा, कारण डेंगऱ्यामुळेच खरी रशाक चव येता, रशाची रंगत वाढता. तर सांगते तुमका कारण. डेंगरे ना बारीक मिक्सराक लावून घ्यायचे. त्याच्यात थोडंसं पाणी घालून मिक्सराक फिरवून घ्यावा. नंतर एका चाळणीत ओतून त्याच्यात थोडासा पाणी घालून जे कपचा असणार ती वरती ठेवणार आणि जो मेन भाग हवा असा तो एका वाडग्यात काढून घ्यावा. खेकडे साफ योग्य पद्धतीने कसे करूक होये ते ह्या व्हिडिओत तुमका नक्कीच समजेल. आधी खेकड्याचे डेंगरे बारीक असणारे काढून घ्यावा. त्यानंतर त्याच्या खेकड्याच्या मागच्या साईडला असणारे कवच काढून घ्यावा. त्याच्यानंतर हे आतमधची घाण वेस्ट काय असतात ना ते काढून टाका. मगाशी तुमका सांगल्याप्रमाणे हे डेंगऱ्यांचा बारीक वाटण केलेलं असा. टोपात थोडा तेल घालून त्यात बारीक चिरलेलो कांदो आणि लसूण घालून सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यावा. त्याच्यात दालचिनीचा पान घालून किंवा तुमच्याकडे असणारं कोणतेही गरम मसालो घालून चांगला परतवून घ्यावा. कांद्याक सोनेरी कलर इल्यानंतर त्याच्यात अर्धा टोमॅटो घालून चांगला एकजीव करून घ्यावा. त्यानंतर तुमच्या चवीप्रमाणे लाल तिखट, गरम मसाला, मिरची घालून एकजीव करून घ्यावा. आता मुख्य पाहुणे म्हणजे आपले ताजे खेकडे हलक्या हातान मसाल्यात मिक्स करून घेवा. वीस मिनिटं शिजवून घेऊ. झाकण ठेवल्यावरती मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याला एका चांगली उकळी आलेली असा. एकदा ढवळून घेऊन बघूया. एका चांगली उकळी आलेली असा. आता यात भाजका वाटप म्हणजेच कांदा आणि खोबरं, लसूण या
यांका भाजून मिक्सराक लावून घेऊन वाटप तयार करून ठेवायचा. त्याच्यात आता मी वाटप घालून घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तुमचा झणझणीत असा खेकड्यांचा रस्सा तयार आहे. हा तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कुर्ल्यांचो रसो करून झालं तोपर्यंत पप्पाने आणलेली मासे. हे मासे कोणते आहेत तुम्ही कमेंटमध्ये नक्की करून सांगा. आणि या माशांची रेसिपी लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तर त्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि अशाच अस्सल मालवणी रेसिपी आणि गावाकडच्या व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.